त्या कुळातले भीष्म बापाच्या चेहऱ्यावरचं दुःख वाचलं, चेहरा वाचता येणं ही एक कला आहे. माऊलींपर्यंत ती चालत आली. पुढे आता चेहऱ्यावरून नाही माणसं ओळखली जात, पोशाखावरून, भाषणावरून, राहणीमान, त्याच्याजवळचा पैसा, याच्यावरून माणसांची ओळख आता होते. गुणांकडे कोणी पाहत नाही, रूपाला महत्व आलेलं आहे. बाय मला लई सून देखणी मिळाली, अख्ख्या कलंबीत माझ्यासारखी देखणी सून नाही. तुला गोठ्यात फेकल्यावर किती देखणी. सौंदर्याचा प्रवास 2 दिवसाचा आहे, गुणांचा प्रवास मरणोपरांत आहे. शीलेन शोभते रूपम, क्षमया शोभते बलम, विनयेन यथा ज्ञानम, दानेन शोभते धनम. तुम्ही किती सुंदर सामर्थ्यवान बळवंत असू द्या, जर शील नसेल तर त्या व्यक्तीच्या आठवणी मागे राहत नाही. प्रभू रामचंद्र सिंहासन मोकळं झाले लंकेचं, रावण मारला गेलाय. 2 आयांचे 2 निरूप होते हनुमंताजवळ. भक्तीच्या बाबतीत संत हनुमंतापेक्षा श्रेष्ठ आहे आणि प्रतिज्ञेच्या बाबतीत भीष्मापेक्षा श्रेष्ठ आहे. हनुमंत यापेक्षा भक्ती संत कसे श्रेष्ठ? माळशिरसला जर कधी गेला तर त्या मंदिरातला हनुमान आडवा झोपलेला आहे. तुकाराम महाराजांचं कीर्तन एवढं रंगलं, पहाट झाली, दिवस उजाडला तरी कीर्तन. आता मला 2 तासाची मर्यादा आहे, पण तिथे कीर्तन सूर्योदयापर्यंत चालू. मारुतीला आळस आला, सहज कलंडले, तशीच मूर्ती तिथे आजही दिसून येते. म्हणून तुकाराम महाराजांची भक्ती ही हनुमंतरायांपेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल रावणाचा वध